मॅडम, मला पंचकर्म करायचं आहे. ठीक आहे, पण कशासाठी? माझ्या मैत्रिणीला गुण आला म्हणून आले. तुमचे चार्जेस काय? असे प्रश्न घेऊन पेशंट येतो. मुळात पंचकर्म म्हणजे फक्त स्टीम, मसाज किंवा रिलॅक्झेशन थेरपी नाही, तर पंचकर्म तुम्हाला असलेल्या आजारानुसार तुमच्या शरीरातील दोष, वात, पित्त, कफ आणि त्यांच्या अवस्था, जसे आत्ता तुम्हाला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे ते ओळखून केली जाणारी परिपूर्ण ट्रीटमेंट आहे. नंबर 1, वमन. वमन मुख्यत्वे करून कफदोषांच्या आजारासाठी, जसे अस्थमा, ॲलर्जीज, स्पेसिफिक स्किन कंडिशन्स, प्री-डायबेटिक कंडिशन्स यामध्ये केले जाऊ शकते. नंबर 2, विरेचन. स्पेसिफिकली पित्ताच्या कंडिशनसाठी, जसे आम्लपित्त, मायग्रेन, स्किन कंडिशन्स. अगेन हे तुमच्या शरीराच्या अवस्था पाहून ठरवलं जातं. नंबर 3, बस्ती. मेनली वातासाठी, जसे संधिवात, मणक्यांचे आजार, स्त्रियांच्या गर्भाशयाशी रिलेटेड तक्रारी ह्यांमध्ये बस्ती दिला जाऊ शकतो. नंबर 4, नस्य. ENT डिसिजेस, ॲलर्जी, मानेचं दुखणं ह्यांसाठी नस्य केलं जातं. नंबर 5, रक्तमोक्षण. त्वचाविकार, गाऊट यांसारख्या आजारांमध्ये रक्तमोक्षण केलं जातं. तुमच्या शरीरातील दोष, अवस्था, नाडी पाहून तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला यापैकी कुठलंही पंचकर्म सजेस्ट करू शकता. म्हणून पंचकर्म फक्त बरं वाटावं म्हणून नाही, तर तुमच्या आजारांचं समूळ उच्चाटन करणारी यशस्वी चिकित्सा पद्धती आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्राणदा आयुर्वेदला फॉलो करायला विसरू नका.